शुभ प्रभात बाळा. काय अडचण आहे? महाराज, मला एक मोठी समस्या आहे. मी खूप चिंतेत आहे. काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल. तू फक्त शांत राहा, मी तुला मार्गदर्शन करेन. गावात रमेश नावाचा एक तरुण होता. तो फारच बेफिकीर आणि आळशी होता. रोज उशिरा उठायचा, कामधंदा करायचा नाही आणि चुकीच्या संगतीत फिरायचा. बाळा, वेळ अमूल्य आहे. ईश्वराची सेवा कर, चांगल्या मार्गावर चल. मी आपल्या आज्ञेचे पालन करीन महाराज. तुमच्या बोलण्यात पूर्वीसारखा प्रेमभाव राहिलेला नाही. पूर्वीचा आदर कुठे गेलाय तुमचा? महाराज, तुम्हाला माझ्या आयुष्याशी काय देणं घेणं? मी कसं जगायचं ते मला ठाऊक आहे. रोज रोज उपदेश करू नका. तुला माहित आहे मी तुझ्यासाठी का काळजी घेतो माझ्या मुला? महाराज शांत हसले, काही बोलले नाहीत. काही महिन्याश आणि घरच्यांचा विश्वासही तुटला. महाराज, त्या दिवशी तुमच्या मायेचा मी गैरसमज केला. तुम्ही माझं भलं म्हणत होता, पण मी अहंकाराने ऐकलं नाही. मी जाणतो माझ्या बाळा, शांती धरा. बाळा, ज्याला औषध कडू वाटतं तो आजार वाढवतो, आणि ज्याला उपदेश त्रास वाटतो तो संकट जवळ आणतो. रमेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवसापासून तो बदलला. तो आता शांत आणि आनंदी आहे. जगात जे लोक आपली काळजी घेतात ते नेहमी गोड बोलतीलच असं नाही. कधीकधी त्यांचा उपदेश कठोर वाटतो, पण त्यामागे माया असते. मायेचा गैरसमज करू नका, कारण खरी काळजी करणारे लोक वारंवार मिळत नाहीत. राम कृष्ण हरी.